आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवसेना नेते रवींद्र वायकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट। मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेसाठी वायकरांच्या नावाची चर्चा। शिवसेनेनं संजय निरुपमांना उमेदवारी दिल्यास मनसे विरोध करणार। मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निरुपम लढण्याच्या चर्चा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज अकोल्यामध्ये जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी सभा। रायगडच्या अलिबागमध्ये आज शरद पवारांची सभा। मवियाचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी दुपारी 4 वाजता सभेचं आयोजन। अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंसोबत गीतेंची लढत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाथरीमध्ये दुपारी 2 वाजता सभा। परभणी लोकसभा महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांच्या प्रचारार्थ शिंदेंची सभा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर। नवनीत राणांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 4 वाजता जाहीर सभा। धाराशिवमधील उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अर्चना भाटल्यांना आचारसंहिता भंगाच्या नोटिशीनंतर आयोग सतर्क। पोलीस सायबर विभाग आणि आरोग्य विभागाला अहवाल सादर करण्याचे आदेश। पुण्याच्या मनसरमध्ये अमोल कोल्हेंसमोर मोदी मोदी घोषणाबाजी। शिरूरमध्ये कोल्हे आणि आढळरावांमध्ये संघर्ष पेटला। टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जींच्या घराची रेकी करणाऱ्याला मुंबईतून अटक। मुंबईच्या माहीममधून राजाराम रेगे नावाच्या व्यक्तीला अटक। 26/11च्या हल्ल्यावेळी राजाराम रेगेंचं नाव समोर।